प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवतीचं जे काही ब्लड शुगर आहे किंवा ग्लुकोज लेवल आहे ही थोडीशी जास्त वाढते, कारण हे ग्लुकोज बाळाला सुद्धा छान पद्धतीने मिळणं गरजेचं असतं, की जे बाळाच्या वाढीसाठी, विकासासाठी, ग्रोथसाठी खूप महत्वाचं असतं. आणि म्हणूनच प्रेग्नन्सीच्या दरम्यान प्रत्येक प्रेग्नंट मदरचा जो काही ग्लुकोज रेझिस्टन्स आहे हा थोडासा जास्त वाढतो. आता काही गर्भवतीमध्ये हा जो ग्लुकोज रेझिस्टन्स आहे हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो, म्हणजेच जी ब्लड शुगर आहे ही जेवढी हवी आहे त्यापेक्षा कैक पटीने जास्त वाढते. आणि मग त्यावेळी ती जी काही कंडिशन आहे त्याला जेस्टेशनल डायबिटीज किंवा जीडीएम असं म्हटलं जातं. आता नॉर्मली 7व्या महिन्याच्या आसपास किंवा 26 वीकच्या अराउंड तुम्हाला एक जीटीटी किंवा ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही केली जाते, की ज्या दरम्यान हे डायबिटीज आहे की नाही हे कन्फर्म होतं. पण जर आईला ऑलरेडी डायबिटीजचा त्रास असेल किंवा ऑलरेडी पीसीओडी, पीसीओएस असे काही त्रास असतील तर त्यावेळी अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा हे जे काही जेस्टेशनल डायबिटीज आहे हा होण्याचा धोका असू शकतो. आता एक गोष्ट मी इथे क्लिअर करेन की हे जे काही प्रेग्नन्सीच्या दरम्यान होणारा डायबिटीज आहे याचा तुमच्या खाण्याशी किंवा तुम्ही किती गोड पदार्थ खाल्लेले आहेत, कोणते पदार्थ खाल्लेले आहेत, तुम्ही किती प्रमाणामध्ये साखर कंझ्युम करता आहात याच्याशी काहीही घेणं देणं नाही किंवा याच्याशी काहीही कनेक्शन नाही. हे एक बॉडीचा इंटरनल रिस्पॉन्स असतो की जो प्रेग्नन्सीच्या दरम्यान प्रत्येक स्त्रियांना हा असतो. परंतु काही स्त्रियांमध्ये हा का जास्त दिसून येतो? ज्यांचं वेट जास्त असतं किंवा ज्यांना पीसीओडी, पीसीओएसचा त्रास असतो किंवा ज्यांच्यामध्ये ऑलरेडी डायबिटीज आहे, याशिवाय ज्यांची फॅमिली हिस्ट्री सुद्धा डायबिटिक आहे किंवा तुम्हाला पहिल्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान पण जर जेस्टेशनल डायबिटीज असेल किंवा बाळाचं वजन त्यावेळी जास्त असेल तर त्यावेळी सेकंड जी तुमची प्रेग्नन्सी आहे तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज उद्भवण्याची परत शक्यता असते. परंतु यामध्ये एक चांगली गोष्ट ही आहे की जवळजवळ 80% गर्भवतीमध्ये डिलिव्हरी नंतर हे जे काही डायबिटीज आहे हे पूर्णतः बंद होतं किंवा याचे कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत. यासाठी तुम्हाला वेगळे मेडिसिन्स किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची गरज पडत नाही. हे ऑटोमॅटिकली डिलिव्हरी नंतर बाळाच्या जन्मानंतर पूर्णतः निघून जातं म्हणू शकतो आपण.